नमस्कार विद्यार्थी मित्रो, विषय राज्यशास्त्र इयत्ता 12वी, प्रकरण दुसरे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या संकल्पनेचा अभ्यास करत असताना आजचा आपला तिसरा व्हिडिओ. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक दत्तात्रय जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जागतिकीकरण आणि जी संकल्पना आहे या संकल्पनेतील राजकीय क्षेत्रामध्ये झालेले बदल हे आताच्या या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण आर्थिक घटकांमुळे झालेले जे बदल आहेत ते आपण अभ्यासले. आजच्या या पाठामध्ये आपण राजकीय क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत, जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकांवर लक्ष केंद्रित आपल्याला करता येतं आणि राजकारणामध्ये किंवा जागतिक राजकीय व्यवस्थेमध्ये नेमके कोणते बदल होऊ घातलेले आहेत हे आपल्याला या मुद्द्याच्या आधारे आता अभ्यासायचं आहे. लोकशाहीचं महत्त्व हा यातील पहिला मुद्दा आहे. 1989 ची पूर्व युरोपामधली जी क्रांती आहे आणि सोव्हिएत रशियाचं जे विघटन झालं यांच्याकडे पाहत असताना जगानं कम्युनिझमचा अंत झाला की काय या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहिलं गेलं. म्हणजे कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी विचारसरणीचा अंत झाला की काय असं रशियाच्या विघटनानंतर आणि पूर्व युरोप मधल्या क्रांतीनंतर जगाला सगळीकडे जाणवायला लागलं. अशा स्वरूपातून जगाकडे बघितलं जायला लागलं. जग हे लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते असं मानलं जातं. आता जगभरामध्ये जर आपण पाहिले तर कोणतंही राष्ट्र आता बघितलं तर ते लोकशाही पद्धतीनं, बहुतांश राष्ट्र जी लोकशाही पद्धतीनं आपला राज्यकारभार करत असताना दिसत आहे. लोकांचं राज्य सगळीकडे दिसतंय. लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल आता करताना जग सगळं दिसतंय असं मानलं जातं. आणि मग हे लोकशाहीच्या वाटचालीनं चालणाऱ्या जगामध्ये सहभागी राज्य म्हणजे राज्यांचा असणारा सहभाग, त्याचबरोबर नागरिक केंद्रित शासन, नागरिकांना सेंट्रलाइज, नागरिकांना केंद्रीभूत करणार आणि नागरिकांना केंद्रीभूत मानून चालवलं जाणारं शासन ही संकल्पना आणि सुशासन या संकल्पना आता या आधुनिक लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. आपण पाहतो की लोकशाहीची व्याख्या आपण म्हटलं तर लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेले राज्य. या लोकशाहीमध्ये जे निर्णय असतात ते बहुमताच्या आधारे घेतले जातात. जसं की आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि आपले लोकप्रतिनिधी देशासंबंधीचे किंवा नागरिकांसंबंधीचे किंवा कायदेविषयक निर्णय जे आहेत ते बहुमताने घेतात. सहभागी शासन व्यवस्थेमध्ये त्या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन आता सहभागी शासन व्यवस्था जरा वेगळी आहे. पारंपरिक शासन व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसं सामील करता येईल याचा विचार आता यामध्ये केला जातो. म्हणजे आधुनिक लोकशाहीमध्ये जर बघितला तर पारंपरिक लोकशाहीची जी पद्धत होती की बाबा बहुमताने निर्णय घ्यायचा, याच्याही पलीकडे जाऊन आता लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. सगळ्या लोकांच्या मताचा विचार इथं केला जातो आणि त्यालाच आपण सहभागी राज्य किंवा सहभागी प्रक्रिया, समाजातील सहभागित्व, लोकांचं शासनामधलं सहभागित्व आता अलीकडे खूप महत्त्वाचं जाणवत आहे. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर देणार सुशासन. आता गुड गव्हर्नन्स, सुशासनाला खूप महत्त्व आहे. नुसतं शासन आता उपयोगाचं नाहीये, तर ते लोकाभिमुख असलं पाहिजे, अधिकाधिक लोकांचं कल्याण करणारं असलं पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे. हे आता अभिप्रेत आहे आणि हे सर्व जे बदल आहेत, हे होत असणारे बदल आणि हो घातलेले बदल, हे सगळे जे बदल आहेत हे बदल जागतिकीकरणातून झालेले बदल आहेत. जागतिकीकरणाचा परिणाम राजकीय क्षेत्रावर सुद्धा झालेला आहे. राजकीय क्षेत्र सुद्धा यातून म्हणजे याला अपवाद ठरलं नाही, तर राजकीय क्षेत्रावरती सुद्धा जागतिकीकरणाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेले आहेत आणि बदल झालेले आहेत आणि लोकशाहीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मात्र यात सहभागी राज्य आणि नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन, सुव्यवस्था याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. आता पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर राज्याचे स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात असं मानलं जातं की आता राज्याचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे.
राज्याचं महत्व कमी होत चाललंय म्हणजे काय नेमकं? किंवा सार्वभौमती संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. कोणत्याही देशाचं सार्वभौमत्व खूप महत्वाचं आहे. आपला देश सुद्धा 1947ला स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी 1950 पासून आपण सार्वभौम आहोत. म्हणजेच आपल्या देशातील कायदे आपण करतो, दुसरा कोणता देश आपल्या देशातील कायदे करत नाही, किंवा कोणाच्याही नियंत्रणाखाली आपण कायदे करतो. ते सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेलेली आहे. त्याच्या आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचे अधिकार असतात. जसं आपल्या देशामध्ये कायदे होतात ते सार्वभौमत्व, आपला देश सार्वभौम आहे. आपल्या भारताच्या संविधानाचं ते वैशिष्ट्य आहे सार्वभौमत्व. या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होताना दिसत आहे. आता या जागतिकीकरणाच्या माध्यमातून कसे आघात होत आहेत ते आपण बघूया. जसं की आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार होत चाललेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता युनायटेड नेशन्स, या संयुक्त राष्ट्रासारखी आंतरराष्ट्रीय पातळीवरची जागतिक जगाची संस्था आपण म्हणून जिच्याकडे पाहतो, किंवा जगभरातील देशांचं ते व्यासपीठ म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि विविध कायदे जे आहेत, विविध संघटना आहेत, विविध संघटनांचे विविध राष्ट्र सदस्य असतात. जसं भारत हे आता सार्कचं सदस्य आहे, G20 शिखर परिषदेचं सदस्य आहे, किंवा वेगवेगळ्या प्रादेशिक संघटनांचे जे काही कायदे आहेत, हे कायदे आता हळूहळू एखाद्या राज्याच्या सार्वभौमिकतेवरती कुठंतरी घाव घालण्याचं काम करतायत, हे आपल्याला दिसतं. या सार्वभौमत्वाला आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होताना आपल्याला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आता विस्तार झालाय. प्रादेशिक आर्थिक संघटना तसंच बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढलेली चिंता, या सर्व बाह्य आव्हानं आहेत. तर राष्ट्रांतर्गत असणारी काही आव्हानं आहेत, त्यातील सहमतीचा अभाव, एखाद्या राष्ट्रामध्ये सहमती नसते लोकांच्या मध्ये, तो अभाव, त्यातून निर्माण होणारे मतभेद आणि वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, तसेच पर्यावरण, लिंगभेद आणि मानवी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान, ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत. म्हणजे आता राज्याचं स्थान हळूहळू बदलत चाललेलं आहे. सार्वभौमत्वावर कुठंतरी आता आघात होतो का काय, असं सगळीकडे जाणवायला लागलं आहे. बाह्य घटकांचाही परिणाम सार्वभौमत्वावरती होतोय आणि अंतर्गत घटकांचा देखील परिणाम होतोय. अंतर्गत घटकांमध्ये मी आत्ताच बोललो, पर्यावरण असेल, लिंगभेद असेल, स्त्री आणि पुरुष अशी विषमता असेल, किंवा वाढता वांशिक राष्ट्रवाद असेल, बिगर राष्ट्रीय घटकांचं कार्य असेल, किंवा सहमतीचा अभाव असेल, आणि त्या सहमतीच्या अभावातून निर्माण होणारा मतभेद असेल, त्या सर्व अंतर्गत बाबी आहेत. आता पुढचा मुद्दा आपण बघूया, म्हणजे राज्यांचं स्थान सुद्धा आता जागतिकीकरणाच्या माध्यमातून हळूहळू बदलत चाललेला आहे. आता पुढचा मुद्दा म्हणजे बिगर राजकीय घटक. बिगर राजकीय घटक म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, ज्याला आपण म्हणतो बिगर शासकीय स्वयंसेवी संघटना. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. नागरी समाजाला आता वाढतं महत्व प्राप्त झालंय. नागरी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. शासन सुद्धा राज्यकारभार करत असताना नागरिकांना केंद्रीभूत मानून शासन कारभार करते, आणि हा कारभार करत असताना, राज्यकारभार चालवत असताना आता नागरी समाजाला महत्व वाढत चाललेलं आहे. त्यामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. बिगर राजकीय घटक म्हणजे स्वयंसेवी संघटना असतील. म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैर सरकारी संस्थांना महत्व प्राप्त झालेलं आहे. ज्याला आपण म्हणतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणतो एनजीओ मीन्स नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजेच बिगर शासकीय संघटन. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झालेला आहे. जसे की आता बघतो आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती ॲम्नेस्टी इंडिया सारखी संघटना असेल, ग्रीन पीस मुवमेंट सारखी पर्यावरणाशी संबंधित असणारी एखादी संघटना असेल, किंवा वैद्यकीय सेवा पुरवणारी संघटना असेल, या सर्व रेड क्रॉस सारखी संघटना असेल, अशा सर्वच संघटना विविध क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत. या संघटनांप्रमाणे दहशतवादी गट हा देखील बिगर राजकीय घटकांमध्ये सामील होतो. या बिगर राजकीय घटकांमध्ये हळूहळू होत चाललेले बदल म्हणजे शासनाचा जो नागरी समाजावरती जो केंद्रीभूत व्हायला लागलेला आहे शासन, यामुळे होत चाललेले बदल, हे सर्व बदल
हे जागतिकीकरणामुळे झालेले आहेत आणि जागतिकीकरणामुळे झालेल्या या बदलांचा स्वीकार आता जगभरातील सर्वच राष्ट्रांना करावा लागत आहे. आता मानवी हक्का पुढचा मुद्दा आहे. मानवी हक्कांच्या बाबतीत देखील या जागतिकीकरणाचा प्रभाव पडलेला आहे. जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवाधिकारांचं रक्षण हा एक आता महत्वाचा विषय बनलेला आहे. मानवाधिकारांचं रक्षण आपण गेल्या प्रकरणामध्ये पाहिलं. ह्युमन राईट आपण सातत्यानं हा शब्द प्रयोग ऐकत असतो. मानवाचा हक्क नेमका काय? माणसाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे. प्रत्येकाला जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे. समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हा जो भाग आहे तो म्हणजे मानवी हक्कांचा भाग आहे. तो मानवी हक्क अतिशय महत्वाचा आहे आणि हा विषय आता महत्वाचा बनलेला आहे आणि मानवी अधिकारांचं रक्षण त्यातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. परंतु विकसित आणि विकसनशील देशांमध्ये मानवाधिकाराच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. विकसित आणि विकसनशील, आपण विकसनशील देशांच्या यादीमध्ये मोडतो तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यासारखे देश जे आहेत ते विकसित देशांच्या यादीमध्ये मोडतात. या दोन्ही देशांमध्ये मानवी अधिकारांच्या बाबतीत आपल्याला फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने, तिसरं जग म्हणजे विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र, ही दोन राष्ट्र असून जी अविकसित राष्ट्र ज्या गटामध्ये येतात ती अविकसित राष्ट्र म्हणजे तिसऱ्या गटातली राष्ट्र. जसे की आफ्रिकेतील काही मागास राष्ट्र असतील किंवा आशिया खंडातील काही मागास राष्ट्र असतील किंवा दक्षिण अमेरिकेतील काही खंडातील काही मागास राष्ट्र असतील, ही सर्वच राष्ट्र तिसऱ्या जगामध्ये मोडली जातात आणि तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे. माणसांच्या मूलभूत अधिकारांपेक्षा त्यांच्या मूलभूत गरजा महत्वाच्या आहेत. त्यांचा आर्थिक विकास होणं गरजेचं आहे, हे तितकंच काय. तसेच वैयक्तिक अधिकारांपेक्षा, व्यक्तिगत अधिकारांपेक्षा, व्यक्तिगत हितापेक्षा आता समाज आणि कुटुंब याचं महत्व अधिक वाढलेलं आहे. आता समाज आणि कुटुंब याच्याकडे व्यक्ती केंद्रीभूत झालेला आहे. उदाहरणार्थ भारतीय संविधानानं सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अण्वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजांच्या प्राथमिक गरजांना महत्व दिलेलं आहे. या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या 5 मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजांकडे लक्ष द्यायला जास्तीत जास्त चालू केलेलं आहे. हे कशावर? तर भारतीय संविधानानं सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचा मुद्दा उचलून धरला आणि या सामाजिक न्यायाच्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. हा मुद्दा आता संविधानाच्या माध्यमातून पुढे येऊ लागलेला आहे आणि त्यामुळं वितरणात्मक न्याय, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्काला जास्त भर दिला जातो. वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याणापेक्षा स्वातंत्र्याचा जो हक्क आहे प्रत्येकाचा त्याच्यावर अधिक भर दिला जातो. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली राजकीय व्यवस्था आणि आपली अर्थव्यवस्था या आधारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. थोडक्यात नागरी आणि राजकीय हक्क, स्वातंत्र्य व पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज आहे. मानवी हक्क असतील किंवा नागरी आणि राजकीय हक्क असतील, याची स्वातंत्र्य असेल, या सर्व गोष्टींचा पाश्चात्य दृष्टिकोनातून प्रत्यक्षातील स्थानिक परिस्थितीशी, आता आपल्या देशातील स्थानिक परिस्थिती कशी आहे, इतर राष्ट्रांमधील स्थानिक परिस्थिती कशी आहे, या स्थानिक परिस्थितीशी राजकीय व्यवस्थेचा किंवा राजकीय हक्कांचा, नागरी हक्कांचा आणि स्वातंत्र्याची सांगड घालता आली पाहिजे, हे तितकंच खरं. आता हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे आपल्याला तपशीलवार समजून घेणं गरजेचं आहे. जसं की लोकशाहीचं वाढत चाललेलं महत्व, राज्यांचं बदलत असलेलं स्थान आणि बिगर राजकीय घटकांचा वाढत चाललेला प्रसार आणि त्याचबरोबर मानवी हक्कांचं होणारं संरक्षण, या 4 मुद्द्यांचा आपण सविस्तरपणानं तपशीलवारपणे अभ्यास आता आपण यानंतर करणार आहोत. राजकीय क्षेत्र आणि या राजकीय क्षेत्रातील हे 4 मुद्दे म्हणजे लोकशाहीचं महत्व आणि राज्याचं स्थान आणि बिगर राजकीय घटक आणि तसेच मानवी हक्क, या घटकांमध्ये जे काही बदल होत चाललेले आहेत, जे जागतिकीकरणामुळे होऊ घातलेले बदल आपल्याला काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेता येईल. जसं की भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. जसं की आपण सार्क संघटनेचे सभासद आहोत, जसं की G20चे आपण सभासद आहोत,
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जागतिक व्यापार संघटनेचेही नियम भारत पाळतो. अशा पद्धतीनं भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. तशी जगातील इतर राष्ट्र देखील सभासद असतात. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचं पालन करावं लागतं. आंतरराष्ट्रीय नियम जे असतात त्या आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन हे भारताला करावं लागतं. कशामुळं? तर भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा सुद्धा सभासद देश आहे. पाकिस्तान बरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे पाकिस्तान बरोबर आपण एक पाणी वाटपाचा करार केलेला आहे. तो सिंधू नदी जी आहे ती उगम पावते हिमालयामध्ये आणि बराचसा तिचा पाण्याचा प्रवाह जो आहे तो भारतातून जातो आणि नंतर ती पाकिस्तान मधून ही नदी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. आता या सिंधू नदीच्या वरती भारतानं अनेक धरणं बांधलेली आहेत. त्यामुळं वरच्या बाजूला धरणं बांधल्यामुळं पाणी जे सिंधू नदीचं आहे खाली पाकिस्तानला मिळणं गरजेचं आहे. म्हणून पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये या दोन देशांमध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपा संबंधीचा एक करार झालेला आहे. तसंच बांगलादेश येथे झालेला बांगलादेशाची भारताचा झालेला फराक्का पाणी वाटपाचा करार. आता फराक्का पाणी वाटप काय आहे करार? भारतातून वाहणारी गंगा नदी जिचं उगमस्थान गंगोत्री आहे या गंगा नदीवरती फराक्का नावाचं एक मोठं धरण भारत सरकारनं बांधलेलं आहे आणि या धरणामुळे बांगलादेशला त्या धरणाचा किंवा गंगा नदीच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जे आहे ते गंगा नदीवरती बांधल्या गेलेल्या फराक्का पाणी वाटपाचा करार करण्यात आलेला आहे. आता सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबरोबर भारत नियमांचे पालन करावं लागतं आणि भारत अशा प्रकारचं नियमांचं पालन करतो. जसं की आता बघा म्हणजे हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव कसा पडतो हे आपण या माध्यमातून अभ्यासतोय. उदाहरणांच्या माध्यमातून उदाहरणं घेऊन आपण जसं की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही सुद्धा एक संघटना आहे जी ह्युमन राईट्स प्रमाणेच काम करते, मानवी हक्कांसाठी लढते. ग्रीन पीस सारखी संघटना आहे जी पर्यावरणवादी चळवळच म्हणावी लागेल, जी पर्यावरणाच्या हितासाठी झटते. यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. कोणकोणत्या? ॲम्नेस्टी इंडिया सारखी संघटना असेल किंवा ग्रीन पीस सारखी संघटना असेल. ही आंतरराष्ट्रीय संघटना मी बोलतो. देशांतर्गत तर तशा अनेक चळवळी असतात. पर्यावरणवादी चळवळी आहेत, शेतकऱ्यांच्या चळवळी आहेत. ह्या सर्व चळवळी शासनावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी आंतरराष्ट्रीय संघटनांचं उदाहरण एवढ्यासाठी घेतोय की जागतिकीकरणाचा नेमका राजकीय क्षेत्रावर काय परिणाम होत आहे. तर या सर्व संघटना ॲम्नेस्टी इंडिया आणि ग्रीन पीस सारख्या संघटना या मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करतात आणि स्थानिक पातळीच्या सरकारवरती दबाव आणतात. जसं की काश्मीरचा प्रश्न बघा. काश्मीरच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर भारताच्या मानवी हक्कांच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केलेली आहे की काश्मीरचा प्रश्न जो आहे काश्मीरमधल्या लोकांवरती हिंसाचार होतो. काश्मीरमधल्या लोकांवरती भारतीय सैन्यांकडून जी काही वागणूक दिली जाते ती योग्य दिली जात नाही अशा प्रकारचा एक सूर उमटला जातो. परंतु हे काम करत असताना सरकारला सुद्धा खूप मोठी भूमिका बजावावी लागते. आता अलगाववादी दहशतवादी जे कुठून बाहेर पडण्याच्या प्रवृत्ती आहेत त्यांना आळा घालण्यासाठी सरकारला अशा कृती कराव्या लागतात. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरून ॲम्नेस्टी इंडिया सारख्या ज्या संघटना असतात या मानवी हक्कांच्या बाबत सातत्यानं टीका करताना दिसतात. आता पुढची घटना आपण बघूया. चर्नोबिलची घटना. चर्नोबिलची घटना ही रशियामध्ये घडलेली घटना आहे. एका अणु ऊर्जा प्रकल्पाच्या अपघातासंबंधीची घटना आहे. चर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऊर्जेचा एक स्रोत आहे तो म्हणजे अणुऊर्जा आणि अणुऊर्जेच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची निर्मिती करतो आणि प्रदूषण मुक्त ऊर्जेचा एक स्रोत म्हणून आपण आता अणुऊर्जेकडे बघतो. त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक एनर्जी. असे अणुऊर्जा प्रकल्प भारतामध्ये सुद्धा आहेत. तारापूरचा प्रकल्प आहे. असाच एक प्रकल्प जो रशियामधला होता तो चर्नोबिल
या ठिकाणचा या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये दुर्घटना झाली आणि अणुऊर्जा भट्टीचा जो आहे तो विस्फोट झाला आणि त्यामुळे युरोपमध्ये सगळीकडे त्याचं रेडिओ ऍक्टिव्हेशन किरणोत्सार पसरला. आणि या संदर्भात किरणोत्सार पसरल्यानंतर पर्यावरणवाद संदर्भातील आपत्तींना देशांच्या सीमांतर्गत ठेवता येत नाही. या रेडिएशन पसरल्यामुळं पर्यावरणासंबंधातील आपत्ती आहे आणि या आपत्तीला देशांच्या सीमेमध्ये ठेवता येत नाही. ही समस्या फक्त आता रशियाचीच नाही आहे, तर या रशियामध्ये झालेल्या या दुर्घटनेमुळे त्यातून होणारा किरणोत्सार संबंध युरोपवर पसरायला लागला. हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून युरोपियन राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोचू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावं लागलं किंवा लागतं. ही एक घटना, या घटनेकडे पाहत असताना आपल्याला जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहावं लागतं. एखाद्या देशामध्ये होणारी घटना, दुर्घटना याचे पडसाद जगभर सगळीकडे होत असतात. हे जागतिकीकरणाचेच एक फलित आहे, जागतिकीकरणाचाच एक प्रकार आहे. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन त्या नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो आणि ही नर्मदा नदी जवळजवळ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 घटक राज्यातून वाहते. शेकडो लहान मोठे प्रकल्प या नर्मदा नदीवरती आहेत आणि प्रकल्प तयार करत असताना अनेक आदिवासींच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत आणि त्यासाठी मेधा पाटकर नावाच्या समाजसेविका या आदिवासींच्या बाजूने आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनानं जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. जागतिक पातळीवरती नर्मदा बचाव आंदोलन सारखं आंदोलन नेलं आणि जागतिक बँकेची मदत घेतलेली आहे. हे कुठंतरी एका देशातून दुसऱ्या देशापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या देशातील मुद्दे जेव्हा जातात, हे सर्व जागतिकीकरणाचं फलित आहे असं आपल्याला म्हणता येतं. जसं की जैतापूर आणि कुडनकुलम येथील अनेक प्रकल्पांना विरोध केला जात. आपल्या भारताच्या किनारपट्टीवरती जैतापूर आणि कुडनकुलम येथील अनेक प्रकल्पांना स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळूनही काही राजकीय पक्ष आणि बिगर शासकीय संघटना, ज्याला आपण NGOज म्हणतो, यांच्याकडून विरोध होताना आपल्याला दिसतो. हे सगळे जे विरोध, ही सगळे ज्या घटना आहेत, ही सर्व जी उदाहरणं आहेत, ती उदाहरणाच्या माध्यमातून आपण ह्या 4 मुद्द्यांचा अभ्यास करत आहोत. वरील सर्व प्रकरणामध्ये आत्ताची जी आपण सगळी प्रकरणं बघितली, किंवा ॲम्नेस्टी इंडियाचं प्रकरण असेल, किंवा भारताच्या पाणी वाटपाचे करार असतील, किंवा चेर्नोबिलसारखी दुर्घटना असेल, किंवा मोठ्या धरणांच्या बाबतीत विरोध करण्याची भूमिका असेल, किंवा जैतापूर आणि कुडनकुलम सारख्या ज्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या संदर्भात स्थानिकांचा विरोध असेल, ह्या सर्व घटकांकडे बघताना राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलं गेलेलं आहे. राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानाची उदाहरणं आहेत. म्हणून असे मानले जाते की आता राज्याचे कार्य कमी होत चाललेले आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानांमुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे. जागतिकीकरणाच्या या युगात राज्याला किती महत्व आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. की राज्य ही संकल्पना आज देखील महत्वाची आहे का, आता असा मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला. तर राज्य ही संकल्पना कधी काही अस्तित्वात होती, आजही अस्तित्वात आहे आणि राज्य ही संकल्पना शेवटपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. परंतु त्याचा तो होणारा हस्तक्षेप आहे, बाह्य हस्तक्षेप, अंतर्गत हस्तक्षेप, याही गोष्टींना आपल्याला टाळून जमत नाही. जनकल्याण आणि विकासाच्या कार्यातून राज्य व्यवस्था आता माघार घेत आहे का, असंही आपल्याला आता याही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण राज्याच्या मुख्य घटकांकडे बघूया. भूप्रदेश, सार्वभौम शासन आणि जनता हे ते घटक आहेत. राज्याचे 4 घटक आहेत: भूप्रदेश, सार्वभौम शासन, जनता. या घटकांच्या माध्यमातून आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. आज कुठले राज्य जर बघितलं तर तो त्याचा भूप्रदेश, त्याच्या भूप्रदेशाची सीमा अबाधित आहेत, त्या कायमस्वरूपी आहेत. त्याचबरोबर आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी बोलतो. नॅशनल इंटिग्रेशन, सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आजही आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता कमी झाली असेल,
परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. मी आताच बोललो, राज्य हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. राज्य हे शेवटपर्यंत राहणार. जोपर्यंत मानव जमात आहे, जोपर्यंत समाज आहे, तोपर्यंत राज्य अस्तित्वात राहणार आहे. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे. आपण आधीच्या प्रकरणात बघितलं की वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कामुळे अनेक देशांमधून नवी नवी राष्ट्र बाहेर पडले. आपण या आधीच्या प्रकरणामध्ये सगळं बघितलंय. त्यातून राज्याचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होताना दिसत आहे. हे तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला लोकशाहीचं महत्त्व, राज्याचं स्थान, बिगर राजनीतिक घटक आणि मानवी घटक हे पाहत असताना आपल्याला यानंतरचा मुद्दा आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे. जसं की जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतील अशा राज्याच्या विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि नोकरशाही सारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्थाच राज्याच्या मूलभूत मूल्यांचं रक्षण करतायत, त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा देण्याचा आणि राखण्याचा प्रयत्न करतायत, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. त्याचबरोबर सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्यास तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. ही आपल्याला गोष्ट नाकारता येणार नाही. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचं वाढतं महत्त्व, वाढत चाललेला आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरलेले आहे. राज्याचं महत्त्व कदापिही या गोष्टींमुळे कमी होणार नाही. जरी 1991 नंतर जागतिकीकरणाचं युग आलेलं असलं तरी राज्याचं सार्वभौमत्व, त्याचबरोबर राज्याचं महत्त्व हे अबाधित राहतंय, हे आपल्याला दिसून येत आहे. यानंतरचा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.